जय जवान जय किसान. आज आपण रेवणगावच्या मैदानामध्ये आलेलो आणि रितसर कडनं पळून एक नंबर केला. माझ्या मते किवळकर बाजी ज्यांचा पळत होता आणि किवळगाव ना त्याचं नाव बैलाचं नाव मित्रांनो भारत आहे. आणि बैल बघू शकताय तुम्ही दुसरा आहे भारत आणि बच्च्याचं गाव कुठलं? बच्च्याचं गाव वेळूझरे. मित्रांनो वेळूझरे या गावचा बच्चा. या बैलानं आजच्या मैदानामध्ये या दोन्ही बैलांनी एक नंबर केलेला आहे. आपण थोडंसं मालकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. किवळकर नमस्कार. नमस्कार. काय बैल किती दिवस किती मैदान झालेत किंवा काय आता? नाही, ही चौथं मैदान आहे. हा 3 फायनल आहे ती हा आणि आमुषाची खरेदी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अविनाश शेठ आणि सुदाम थोरात हा मैत्री मैत्री न बैल बी मैत्रीच म्हणजे दोघाचाच. हा आता पहिला बाजी पळत होता. बाजी पळत होता, आता भारत पळतो. नक्कीच आजचा काय आनंद आहे एक नंबर केला एवढ्या लांब येऊन. एवढ्या लांब येऊन म्हणजे कडन पळून करणं एवढं सोपं नाही. नक्कीच हा त्यामुळे तेवढाच आनंद एक आहे. मित्र- आपण बैलगाडी क्षेत्रात असतो त्यामुळे काय. आणि गाडीचा ड्रायव्हर गाडी कुणी हाणली आज? काशी ड्रायव्हर. मित्रांनो बघा एक बैलचा पळून चालत नाही पब्लिकचं भिताड म्हणून पळाला बच्चा. दादा नमस्ते. नाव सांगा आपलं. माझं नाव मिथून भोसले. कुठल्या नावानं गाडी पळती? त्रिशा मिथून भोसले, प्रणाल लाले, रोशन लाले या नावानं गाडी पळते. आज बच्च्यानं कडनं पळून एक नंबर. काय आनंद आहे आजचा? खूप आनंद. त्याला चौथा गुलाल आहे. चौथा गुलाल आहे का? म्हणजे जायच्या मैदानात राहतोय फायनल. बैलाला बैल पुरला की विषय संपला. मित्रांनो बघा नुसती बैल पळून बी चालत नाही तर ड्रायव्हर नमस्ते. नाव सांगा. काशी ड्रायव्हर गोरेगाव. आजचा काय आनंद आहे? कडनं वाटलेलं का तुम्हाला लागेल? नाही एक नंबर करणार गाडी. आपल्याला सकाळीच वाटलं सकाळी म्हणजे पळाली तवा गटाला सांगितलं होतं एक नंबर करणार गाडी. एक नंबर का ना. गाडीची स्पीड ह्या गाडी. आणि मी सीमेला मैदानात आलो. मी एकच गाडी बघितली. मी सांगितलं की बाबा एक नंबर करणार. सांगितलं एक नंबर करणार आज सोडणार. नक्कीच तुमचं अभिनंदन. मित्रांनो गाडी हांतली बी चांगली आणि बैल पळाली. कडनं आले तरी मालकानं नाराज झाला नाही. चिठ्ठ्या काढताना कुठे गेलं बघा. चिठ्ठ्या काढताना समोर होतं. कडनं जरी गाडी आली तरी नाराज झाले नाहीत. असं ते एक नंबर तास आहे म्हणजे. महत्वाचा विषय म्हणजे आजचा एक असा होता की ह्या गाडीचं नियोजन आज म्हणजे ह्या गाडीचं नियोजन आज म्हणजे गाडी पळवायचं हे नियोजन दादा ड्रायव्हर लेंगरेकरांनी केलं होतं. आणि ते आमचे मित्र दादा ड्रायव्हर लेंगरेकर. बघा नियोजन महत्वाचं आहे बैलगाडीचं. आज कशी गाडी पळाली काय? आज गाडी ही थांबणार होते आणि त्यात विषय असा झाला की यांचा फोन न लागल्यामुळे धनाजी खिलारे लेंगरेकर त्यासनी ही घेऊन आले होते इकडे गाडी आणायला. म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे आमचे मित्र लेंगराजी यांच्या गावात पण एक मैदान होतं. गाडी पळाय म्हणजे ह्यांनी नियोजन केलं. आमची याच्यावर ह्यांनी गाडी हाणावी. योगायोगाने काशी ड्रायव्हर गाडी हाणली. आज त्यांनी आम्हाला एक नंबर करून दिलं. पण आजच्या गाडी सगळं म्हणजे आज गाडी जी पळाली त्याचं सगळं म्हणजे जे श्रेय आहे ते सगळं दादा ड्रायव्हरला मिळालं. नक्कीच म्हणजे आज जे नियोजन केलं ते ह्यांनी केलं होतं आजचं नियोजन. सगळ्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन. तुम्हाला मागच सांगितलं होतं मी बाजी पळत होतो की आमची किती बैल आली तर दोघाची पळणारच आणि तो आनंद कायम राहणार. नाही प्रेम महत्वाचं आहे या क्षेत्रामध्ये. सर्वांचं खरोखर अभिनंदन असणार आहे इथं सर्व लोकांचं. द्या देवाची घोषणा एखादी. चला नावजीबाच्या नावाने मंडळी बघा आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे मैदान आहेत. जवळपास 6 मैदान आहेत ती. आणि आपण आज विट्यापासून वरती घाटमाथ्यावरती आल्यानंतर रेवणगाव या गावामध्ये आलेलं आहे. सकाळपासून जबरदस्त आणि पारदर्शक असं मैदान झालं. मैदानात किती गाड्या आल्या त्याच्या? गाड्या मैदानात 180 आल्या होत्या आणि आदरचं 9 गट पडलं आणि दुसऱ्याचं 18-17 गट पडलं. एवढं गट पडून सुद्धा मित्रांनो आज या ठिकाणी 7 दुनी 14 गाड्या गुलाला ठेवण्यात आल्या. म्हणजे फायनलही घेतला आणि क्वार्टर फायनलही. आपल्या बरोबर समालोचक आहेत विजय यादव. अनेक मैदान म्हणजे समालोचकांची कधी वाईट येत नाही परंतु अनेक मैदान पुकारत असतात. आजचं मैदानाविषयी काय सांगताल किंवा काय? अनेक मैदानात आणि या मैदानात बराच फरक आहे. सकाळपासून चांगलं मैदान झालं. कुठल्याही बैलगाडी मार्कावर या मैदानात अन्याय झाला नाही आणि विशेषतः तक्रार कुठली आलीच नाही. सकाळी जरा लेट मैदान चालू झालं. 11:30 चालू झालं आणि 6:30 बरोबर फायनल झाला. 180 बैलगाडी मार्काने इथे सहभाग घेतला. दुसऱ्याचे 9 गट पडले. आदतचे 17 पडले. दुसऱ्याचे 3 सेमी झाले. आदतचे 4 झाले आणि त्याच्यात आदतला या ठिकाणी आणि दुसऱ्याला मिळून 7 गाड्या क्वार्टर फायनलला झाल्या आणि फायनलला 7 गाड्या झाल्या. 14 बैलगाडी मालक गुलालात राहिले
28 बैल या ठिकाणी या मैदानात गुलाबात राहिली. सगळ्यांना गट पासला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं. श्रीफळ आणि शाल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायनलला जे बक्षीस म्हणजे नंबर केले होते त्या गाड्यांना पैठणी साडी आणि ढाल आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आलं. मित्रांनो बघा, आपण बाईट घेतलेली. गाव छोटसच आहे, परंतु ज्या पद्धतीनं बोलली त्या पद्धतीनं मैदान करून दाखवलं. खरोखर मी माझ्या चॅनेल तर्फे धन्यवाद देतो. सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन, की धन्यवाद मी मानतो की चॅनेल तर्फे की आपण सर्वसामान्य बैलगाडी मालकांना, आणि असं नाही की तुमच्या भागातलीच गाडी राहिली, आज किवळवरून येऊन एवढ्या लांबून येऊन गाडीने एक नंबर केला. काय अनुभव होता? एवढं करून सुद्धा लोकांचा काय त्रास होता? त्रास म्हणायला गेलं तर कसा विषय होतोय, खरं तर बैल मालकांचं पोट भरत नाही. त्यांच्यासाठी किती जर केलं तर त्यांना कमीच होतंय. मैदानाला बऱ्याच जणांनी 1-2 जणांनी मैदानाला गालबोट लावायचा प्रयत्न केला, तरी पण बाकी सगळ्यांनी प्रतिसाद चांगल्यापैकी होता. आणि बरेच गाडीवाले इथं जे लांबून आलते त्यांनी खरंच आपल्याला म्हणजे चांगलं सहकार्य केलं. आणि कुठेही म्हणजे भांडण म्हणा किंवा कोणती तक्रार न करता मैदान त्यांनी मैदान पार पडली. आणि त्यांचं खास तर त्यांचं खरं म्हणजे धन्यवाद, आभार आहे त्यांचं की एवढ्या लांबून ते आले. आज 6 मैदान असताना सुद्धा सगळ्यात जास्त आपल्याकडेच गाड्या आल्या. नक्कीच या पुढच्या वर्षी यापेक्षाही जास्त गाड्या तुमच्या मैदानाला येतील. सर्वांचं कमिटीचं, सर्व यात्रा कमिटी आणि या गावचं मी धन्यवाद मानतो. गावकऱ्यांचं तसेच गावातल्या सर्व युवकांचं सहकार्य लाभलं आपल्याला. तसंच बैलगाडी मालक जे आले त्यांनी पण आपल्याला सहकार्य केलं. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने मैदान पार पडले. पुढच्या वेळी ह्याच्यापेक्षा पण चांगलं मैदान आपण पार पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. असं सहकार्य गावकऱ्यांचं आणि बैलगाडी मालकांचं आपल्याला लाभो असंच इच्छा आपण व्यक्त करतो. मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट वाटली म्हणजे आजच्या मैदानामध्ये बैलगाडी मालकांना तर आनंद होतो, परंतु बैलगाडी शर्यत पार पडल्यानंतर कमिटीने एवढं फटाकडं वाजवलं की एखाद्याचं लग्न असल्या कधी या ठिकाणी फटाकडं वाजवलं आणि मैदानाची शेवट केला. खरोखर यांचं धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे मैदानं झाली पाहिजेत, नक्की पैसे कमवायसाठी. थांबतो. जय जवान जय किसान. शेवटाच्या नावाने मित्रांनो बघा, किवळकर आणि झरे 1 नंबरची लाईव्ह तुम्हाला गाडी बक्षीस होते, परंतु बैल मालकांना सुद्धा कसं 2 पैरेकरी असतात सोयीस्कर होण्यासाठी. आज त्यांना रोख रक्कम किती देण्यात असतात? 60,000 रुपये रोख रक्कम देण्यात आले. इतर मैदानात तुम्ही बघू शकताय गाडी किती गाडीत काटछाट असते, परंतु आज 60,000 रुपये रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय. खरोखर तुमचं सुद्धा अभिनंदन. काय कमिटी विषय सांगता? आज 1 नंबर केला. आज या मैदानाविषयी म्हणजे की या गावात म्हणजे मैदानात कुठलं म्हणजे अशी चिटिंग झाली नाही. आणि सगळ्या लोकांच्या चिठ्ठ्या काढणे आणि कुठल्या गावगाठातल्या गाडी न ठेवणे ही महत्वाचं म्हणजे ही विषय त्यांच्या गावचा. आणि त्यांच्या गावातल्या गाड्या त्यांनी महत्वाचं म्हणजे विशेष पळवलं नाही, त्यांच्या स्वतःच्या पहिले बांधून ठेवली. ही महत्वाचा विषय आहे. आनंद. नाही, 1 नंबर मैदान केलं. झेंडा पंच पण 1 नंबर होता. गाडीपेक्षा ही रोख रक्कम वाटून देता येते ड्रायव्हर. हा, हीच सगळ्यांच्या समंजसपणाने सगळं व्यवस्थित. आणि कमिटी म्हणजे हे मैदान 1 नंबर केलं कमिटी. नक्कीच. बघा, बैलगाडी मालकांचा सुद्धा धन्यवाद आणि कमिटीचं परत एकदा धन्यवाद ठेवतो आणि थांबतो. जय जवान जय किसान.